त्या महिलेने 26/6/2025 ला तक्रारीनंतर मग FIR वगैरे प्रोसेस झालेली पुढची, परंतु 1 वर्ष झालं अजून कुठलीच कार्यवाही नाही. काल हातामध्ये आलंय पत्र आणि ते वाचताना तुम्हाला सांगतो, आता सन्माननीय आमदार मंगेश दादांना देखील मी आवाहन करणार आहे की आम्ही पण छत्रपतींचे मावळे आहोत, आम्हाला पण संस्कार आहेत. आम्ही अधिकाऱ्यांकडनं राजकारण करणारे आम्ही त्या ठिकाणी शंड नाही आहोत. आम्ही गुंडांचा बंदोबस्त करणारे आहोत. आणि मग ज्या वेळेस हे वाचत होतो ना, त्यावेळेस माझ्या तोंडून एक शिवी आली. ती नको होती, खरं मला खेद होतोय, पण ती मी काही जाणून बुजून दिलेली नाही. ते वाचत असताना संताप होता आणि त्या संतापात दिलेली शिवी, मला असं वाटतं की तुम्ही मंगेश दादा चाळीसगावला तुम्हाला नुसतं कळालं की या कॅफेत चुकीचे काम होतं, तुम्ही कॅफेची तोडफोड केली. तुम्ही तर मिक्सर फ्रीज आणि त्याच्यावर संताप करून तोडले फोडले. तुमचा संताप झाला ना, व्हायला पाहिजे, झाला तुमचा, बरोबर झाला ना संताप. पण त्या ठिकाणी काय चालू होतं नाही होतं, कोणाची तक्रार तर नव्हती तिथे, तरी तुम्ही तो स्टंट केला. पण माझी तुम्हाला विनंती की इथे तर सत्य आहे, DPTC मध्ये त्या कोणत्याही महिलेची तक्रार नसताना तुम्ही एखाद्या महिलेला अशा पद्धतीने एखादी लोकप्रतिनिधी करतो का? एखाद्या अधिकाऱ्याला त्या संदीप पाटलांना सस्पेंड करण्याचा इतिहासात पहिल्यांदा घटना घडली आणि त्या महिलेची कुठली तक्रार नाही. म्हणजे तुम्हाला इतका स्टंटपणा करायचा तर करा ना, हिची तक्रार नाही 1 वर्ष झालेली. जर मी आमदार असताना माझ्या मतदारसंघातल्या माझ्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याचे जर शारीरिक आणि मानसिक छळ होत असेल आणि मी जर रायगडवारीच्या नावाने छत्रपतीचं नाव घेत असेल, तर छत्रपती नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. छत्रपतींनी कडेलोट करायचा विचार दिलाय समाजापुढे. छत्रपतींनी तर चौरंग करून कसे कसे शासन केले आपल्या पुढे दाखले की परस्त्रीला माते समान कशा पद्धतीने वागणूक दिली पाहिजे. आणि तुम्ही वा रे वा छत्रपतींचे मावळे. दादा, माझी तुम्हाला विनंती मंगेश दादा, राजकारण बाजूला ठेवा, आपण मतांचं राजकारण ते करत राहू, पण तुम्ही उलट पुढे या. आम्हाला आमच्याकडे आलं ते आम्हाला नको, तुमच्याकडे यायला पाहिजे होतं, तुमच्याकडे आलं नाही दुर्दैवाने, ते तुमच्याकडनं त्यांना न्याय मिळत का नाही मला माहित नाही, पण तुम्ही हातात घ्या, तुम्ही पुढे या, उलट आपण मिळून करू. किंवा तुम्हाला नाही सोबत मी लागणार तर तुम्ही करा, पण द्या न्याय त्या महिलेला, द्या त्या अधिकाऱ्याला चपराक, द्या त्या प्रवृत्तीला चपराक. का त्या प्रवृत्तीला मागे घालता तुम्ही पाठीशी? या उलट उन्मेष पाटील शिवीगाळ करतो म्हणून त्याला ट्रोल करायचं. अरे, राजकारण करायला खूप बाबी आहेत ना. म्हणजे त्या महिलेची आबरू, त्या महिलेचं मानसिक शारीरिक काय त्याचं मनस्ताप होतोय त्याच्याकडे तुम्हाला ती बाब तुम्हाला लक्षात नाही येते, पण उन्मेष पाटीलला ट्रोल करताय तुम्ही. अरे, किती तुमची राजकारणाची पातळी घातली. उन्मेष पाटीलला तुम्ही ट्रोल करा ना, पण त्या महिलेवर कार्यवाही करा ना. तिकडे लक्ष नाही गेलं तुमचं. तिकडे तुम्हाला तुमच्या सभेनं जागा नाही झाल्या, तेव्हा संताप नाही झाला तुमचा. म्हणून दुर्दैवाने या सगळ्या ज्या घटना घडतायत, आमदार महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे, जर खरोखर रायगड वारीला नेणारा मावळा म्हणून तुम्ही जर असाल ना, तर या महिलेची तक्रार जी ज्युनियर आहे, चाळीसगावची आहे, चाळीसगाव पोलीस स्टेशन मध्ये काम करणारी होती, तिला तुम्ही न्याय द्या. तुम्ही सत्ताधारी पक्षातल्या देवेंद्रजींच्या जवळचे ना, देवेंद्रजींच्या जवळचे फक्त असे बोगस कामं करायला नका राहू. त्यांच्याकडे काही शिका, नुसतं कलेक्शन करायला तुम्हाला ठेवलेलं नाही तिथे. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून आमदार महोदयांना विनंती आहे की आपण या सगळ्या बाबीमध्ये कलेक्शन ज्ञानाचं करा, कलेक्शन विचाराचं करा, कलेक्शन या गुंडांना कसं सोबत त्याचं करा, आणि याला ते न्याय देतील असं मला वाटतं. त्यांच्यातला खरा शिवभक्त जागा असेल तर आम्ही त्याचं या महिलेला न्याय देऊन त्या अधिकाऱ्याला तात्काळ कारवाई करतील.